आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा पुढचा पार्ट शिकणार आहोत। जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सची काय गरज आहे, की शेअरची व्हॅल्यू का निश्चित केली जाते याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतली होती। आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरची व्हॅल्यू ठरवण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथडचा थोडक्यात माहिती या लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की शेअरची व्हॅल्यू जेव्हा आपण डिसाईड करतो तेव्हा स्पेशली 3 मेथड्स तिथे यूज केल्या जातात। 3 मेथड्स आहेत ज्या मेथडचा वापर करून तुम्ही शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता। मग पहिली मेथड मी तुम्हाला सांगितली होती, पहिली मेथड आहे नेट असेट मेथड, दुसरी मेथड आहे यील्ड व्हॅल्यू मेथड आणि तिसरी मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड। या 3 मेथडचा वापर करून जेव्हा तुम्ही वापर करून तुम्ही एखाद्या शेअरची व्हॅल्यू ठरवू शकता। या 3 मेथडचा वापर करून तुम्ही शेअरची व्हॅल्यू डिसाईड करू शकता। तर आपल्याला आता प्रॉब्लेमकडे थोडक्यात वळायचं आहे की प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो या 3 मेथडच्या आधारे। तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये फेअर व्हॅल्यू विचारली जाईल, त्यावेळेस तुम्हाला नेट असेट मेथड नुसार पण शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल, यील्ड व्हॅल्यू मेथड नुसार पण शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल आणि या दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर यांचा ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल। म्हणजे फेअर व्हॅल्यू जर विचारली तर तुम्हाला या तिन्ही मेथडचा वापर करून शेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल। परंतु विद्यार्थ्यांनो, काही वेळेस फेअर व्हॅल्यू तुम्हाला विचारली जात नाही, काही वेळेस तुम्हाला विचारली जाते इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली जाते। इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, तर नेट असेट मेथड नुसार इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करत असतो। म्हणजे नेट असेट मेथडला इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड असे म्हणतात। म्हणजे लक्ष द्या, आता आपल्याला सुरुवातीला फेअर व्हॅल्यूचा अभ्यास करायचा नाहीये। म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा फेअर व्हॅल्यू विचारतात तेव्हा तुम्हाला तिन्ही मेथडचा वापर करावा लागतो, परंतु आपण फेअर व्हॅल्यूचा अभ्यास नंतर करूया। पहिले आपण सेपरेट प्रॉब्लेम शिकूया की जेव्हा तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू विचारली जाते तर लक्ष द्या, इंट्रेन्सिक व्हॅल्यू जर प्रॉब्लेम मध्ये विचारली तर तुम्हाला फेअर व्हॅल्यू आणि यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची गरज नाही। मग ज्या वेळेस तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू विचारली जाते त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच मेथड वापरायची आहे आणि ती मेथड आहे नेट असेट मेथड। ज्या वेळेस तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू विचारली जाईल, सेपरेट प्रॉब्लेम विचारला जाईल, त्यावेळेस तुम्हाला फक्त एवढी एकच मेथड सोडवायची आहे। या मेथड मध्ये तुम्ही शेअरची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, तर लक्ष द्या, आता ज्या वेळेस तुम्हाला सेपरेट नेट असेट मेथडचा प्रॉब्लेम विचारला जाईल, फक्त इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली जाईल, त्यावेळेस ऍडजस्टमेंट मध्ये एक ऍडजस्टमेंट असेल गुडविलची। लक्ष द्या, गुडविलची सेपरेट ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली जाईल। कशामध्ये, तर गुडविलची ऍडजस्टमेंट दिली जाईल इयर्स ऑफ परचेस मध्ये। ज्या वेळेस त्या प्रॉब्लेम मध्ये इयर्स ऑफ परचेस मध्ये गुडविलची ऍडजस्टमेंट दिली जाते त्यावेळेस तुम्हाला पहिले गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल। म्हणजे इयर्स ऑफ परचेस मध्ये जर तुम्हाला गुडविल दिलेला असेल तर पहिले तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल आणि गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल इंट्रेन्सिक व्हॅल्यू। बघा, लक्ष द्या, सेपरेट प्रॉब्लेम शिकतोय आपण नेट असेट मेथडचा। नेट असेट मेथडचा सेपरेट प्रॉब्लेम शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं, सेपरेट प्रॉब्लेम फक्त नेट असेट मेथडचा विचारला त्यावेळेस तुम्ही फेअर व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करू नका, यील्ड व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करू नका। त्यावेळेस तुम्ही फक्त नेट असेट मेथडनेच प्रॉब्लेम सोडवा। नेट असेट मेथडने प्रॉब्लेम सोडत असताना तुम्हाला गुडविलची ऍडजस्टमेंट तिथे दिली जाते, पहिले तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल आणि गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल शेअरची इंट्रेन्सिक व्हॅल्यू। म्हणजे सेपरेट प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर काय स्टेप आहे, तर लक्ष द्या, सेपरेट नेट असेट मेथडचा प्रॉब्लेम जर विचारला तर तुम्ही पहिल्यांदा गुडविल कॅल्क्युलेट करा। गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला तिथे ऍडजस्टमेंट दिली जाईल इयर्स ऑफ परचेसची। गुडविल पहिले कॅल्क्युलेट केलं जाईल आणि नंतर गुडविल कॅल्क्युलेट झाल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करा इंट्रेन्सिक व्हॅल्यू। म्हणजे सेपरेट प्रॉब्लेम जर विचारला नेट असेट मेथडचा सेपरेट प्रॉब्लेम जर विचारला त्यावेळेस तुम्ही पहिले गुडविल कॅल्क्युलेट करा आणि गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा। इथपर्यंत आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात, पहिले गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल आणि गुडविल मिळाल्यानंतर इंट्रेन्सिक व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। आता गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात तर लक्ष द्या, आता आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं हे मी इरेज करतो इथून।
गुडविल. आता गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात, तर गुडविल कॅल्क्युलेट करतात सुपर प्रॉफिट मेथडनुसार. गुडविल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरली जाते सुपर प्रॉफिट मेथड. म्हणजे सुपर प्रॉफिट मेथडचा वापर करून तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करू शकता. आता सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचा, तर सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कॅल्क्युलेट करायचा असेल तर एकूण 5 स्टेप आहे. किती स्टेप आहे, 5. मग पहिली स्टेप काय, तर सुपर प्रॉफिट मेथड नुसार जर गुडविल काढायचं असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिली स्टेप आहे कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड. दुसरी स्टेप आहे नॉर्मल प्रॉफिट. तिसरी स्टेप आहे एव्हरेज प्रॉफिट. चौथी स्टेप आहे सुपर प्रॉफिट. आणि शेवटची 5वी स्टेप आहे गुडविल. या 5 स्टेप तुम्ही वापरल्या तर तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करू शकता. आणि एकदा गुडविल कॅल्क्युलेट केलं की नंतर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आता 5 स्टेप नुसार गुडविल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं सेपरेट प्रॉब्लेम जर उच्चारला तर तुम्हाला पहिले गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल आणि गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर नेट असेट मेथड मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. आता आपण शिकतोय गुडविल कसा कॅल्क्युलेट करायचा. तर लक्ष द्या, गुडविल कॅल्क्युलेट करतात सुपर प्रॉफिट मेथड नुसार. सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कसा कॅल्क्युलेट करतात, तर गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या या 5 स्टेप आहे. पहिली स्टेप कॅपिटल एम्प्लॉयड, दुसरी स्टेप नॉर्मल प्रॉफिट, तिसरी स्टेप एव्हरेज प्रॉफिट, चौथी सुपर प्रॉफिट आणि शेवटची स्टेप गुडविल. आता एक एक स्टेप मी तुम्हाला सांगतो की कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय. तर लक्ष द्या, कॅपिटल एम्प्लॉयड कसं कॅल्क्युलेट करतात, तर कॅपिटल एम्प्लॉयडचं सूत्र आहे अतिशय सोपं आहे. लक्ष द्या, कॅपिटल एम्प्लॉयड कसं कॅल्क्युलेट करतात, तर असेट, पहिले तुम्ही असेट घ्या, टोटल असेट्स मायनस टोटल लायबिलिटीज. हा सूत्र आहे कॅपिटल एम्प्लॉयडचा. कॅपिटल एम्प्लॉयड पहिली स्टेप आता शिकतोय आपण की आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करायचंय. कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही पहिले टोटल असेट घ्या, टोटल असेट मधून टोटल लायबिलिटी वजा करा. आता टोटल असेट आणि टोटल लायबिलिटी म्हणजे कोणत्या, तर लक्ष द्या, बॅलन्स शीट तुम्हाला दिली जाते प्रॉब्लेम मध्ये आणि बॅलन्स शीटला लायबिलिटी साइड आणि असेट साइडला वेगवेगळे घटक असतात. त्या असेट साइड मधून असेट तुम्हाला घ्यायचे असतात आणि लायबिलिटी साइड मधून लायबिलिटी घ्यायची असतात. आता टोटल असेट मध्ये सगळे असेट म्हणजे कोणते असेट, तर लक्ष द्या, टोटल असेट मध्ये सगळे असेट तुम्ही इथे रेकॉर्ड करायचे एक्सेप्ट कोणते असेट सोडून, तर तुम्ही बॅलन्स शीटच्या असेट साइड मधील इन्व्हेस्टमेंट, असेट साइड मधील इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर फिक्टिशियस असेट आणि प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स. असेट साइडला जर इन्व्हेस्टमेंट दिलेली असेल, फिक्टिशियस असेट दिलेले असतील किंवा प्रॉफिट अँड लॉस दिलेले असेल, कोणत्या साइडला, असेट साइडला, तर हे 3 घटकापैकी जे जे तिथं दिलेले असेल ते तुम्ही टोटल असेट मध्ये रेकॉर्ड करू नका. म्हणजे काय रेकॉर्ड करायचं नाही टोटल असेट मध्ये, तर टोटल असेट मध्ये काय रेकॉर्ड केलं जात नाही, टोटल असेट एक्सेप्शन त्याचे बघूया आपण. म्हणजे या हे घटक जे मी लिहितोय ते टोटल असेट मध्ये येणार नाही. कोणते, एक तुमचं इन्व्हेस्टमेंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स आणि तिसरं फिक्टिशियस असेट. फिक्टिशियस असेट, लक्ष द्या, टोटल असेट मध्ये हे 3 घटक तुम्ही रेकॉर्ड करायचे नाही. इन्व्हेस्टमेंट आली तर इन्व्हेस्टमेंट तिथे रेकॉर्ड करू नका, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर ते पण रेकॉर्ड करू नका, आणि फिक्टिशियस असेट. फिक्टिशियस असेट कोणकोणते असतात, आता फिक्टिशियस असेट मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. फिक्टिशियस असेट म्हणजे कोणत्या, ज्या काल्पनिक असेट आहेत, ज्या रिअल असेट नाही, ज्याची काही व्हॅल्यू नाही, ज्या ओरिजिनली त्यांना व्हॅल्यू नसते, अशा म्हणजे फिक्टिशियस असेट, ज्या काल्पनिक असतात. मग अशा फिक्टिशियस असेट कोणत्या, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, अंडररायटर्स कमिशन, मिसलेनियस एक्सपेन्सेस, हे 4 फिक्टिशियस असेट आहे. या 4 पैकी कोणतेही असेट
जर असेट साईडला दिसली तर ती फिक्टिशियस असेट असेल आणि फिक्टिशियस असेट सुद्धा टोटल असेट मध्ये रेकॉर्ड केली जात नाही, ती एक्सेप्शन आहे, ती टोटल असेट मध्ये घ्यायच्या नाही. मग टोटल असेट मध्ये हे 3 घटक सोडून बाकीचे सर्व असेट तुम्ही रेकॉर्ड करू शकता. त्याच्यानंतर टोटल असेट रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्ही त्याच्यातून वजा करा टोटल लायबिलिटी. लायबिलिटी साईडच्या फक्त आउटसाइडर लायबिलिटी घ्यायच्या. आउटसाइडर लायबिलिटी म्हणजे कोणत्या? त्यांच्यामध्ये शेअर कॅपिटल तुमचा येणार नाही किंवा रिझर्व जे असतात ज्याला आपण क्रेडिट बॅलन्सेस म्हणतो, रिझर्व पण तुमचे येणार नाही. मग आउटसाइडर लायबिलिटी कोणत्या असतात? फक्त आउटसाइडर लायबिलिटी तिथं घ्या. क्रेडिटर्स असेल, बिल्स पेबल असेल, डिबेंचर असेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्स असेल किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असेल, अशा ज्या लायबिलिटी आहेत तिथं त्या लायबिलिटी जिथे ज्या असतील त्या तुम्ही लायबिलिटी घेऊ शकता. मग अशा टोटल असेट आणि टोटल लायबिलिटी यांची वजाबाकी जर तुम्ही केली तर तुम्हाला जे उत्तर मिळेल त्याला म्हणतात कॅपिटल एम्प्लॉयड. फॉर एक्झाम्पल टोटल असेट आल्या 1 लाखाच्या, टोटल असेट भरल्या तुमच्या 1 लाखाच्या आणि टोटल लायबिलिटी तुमची आली 70,000, तर 1 लाख मधून 70,000 वजा करा, शिल्लक जे 30,000 राहणार त्याला म्हणतात कॅपिटल एम्प्लॉयड. तर हा झाला स्टेप नंबर फर्स्ट, कॅपिटल एम्प्लॉयड कसं कॅल्क्युलेट करतात. तर अतिशय सोपं आहे. कॅपिटल एम्प्लॉयड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिले टोटल असेट घ्या. टोटल असेट मध्ये हे 3 घटक घ्यायचे नाही आणि त्याच्यातून टोटल लायबिलिटी वजा करा, जे उत्तर मिळेल ते असेल कॅपिटल एम्प्लॉयड. आता आपण बघूया दुसरी स्टेप, नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र अतिशय सोपं आहे. नॉर्मल प्रॉफिट कसं सोडवायचं तर लक्ष द्या. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कॅपिटल एम्प्लॉयड. हा सूत्र आहे नॉर्मल प्रॉफिट सोडवण्यासाठी. नॉर्मल प्रॉफिट सोडवण्यासाठी तुम्ही नॉर्मल रेट ऑफ रिटर्न घ्या. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला विद्यार्थ्यांना सेपरेट ऍडजस्टमेंट मध्ये दिला जातो. कुठून? ऍडजस्टमेंट मध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला जातो. 5%, 10%, 15% असे काहीतरी रेट तुम्हाला तिथं दिला जाईल. फक्त तो रेट घ्या. कशावर? कॅपिटल एम्प्लॉयड वर. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे तुमच्या फर्स्ट स्टेपचं उत्तर. जसं मी उदाहरण सांगितलं होतं, तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड 30,000 आहे. कॅपिटल एम्प्लॉयड 30,000 आहे. सपोज आपण इथं सॉल्व्ह करूया. कॅपिटल एम्प्लॉयड तुमचं 30,000 आहे. तर या 30,000ला फक्त रेट जो असेल त्या रेटने गुणा. आता नॉर्मल रेट ऍडजस्टमेंट मध्ये दिला 10%. किती दिला? 10%. मग या 30,000वर 10% जे उत्तर येईल, मग 30,000वर 10% म्हणजे किती? 3,000. मग जे उत्तर तुमचं 3,000 येणार त्याला म्हणायचं नॉर्मल प्रॉफिट. तर अतिशय सोपं आहे. नॉर्मल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात तर ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला जातो. तो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न फक्त तुम्ही चार्ज करायचा आहे कॅपिटल एम्प्लॉयड वर. एवढं केलं की तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट इथं मिळतोय. तर ही झाली तुमची दुसरी स्टेप. आता आपण बघू तिसरी स्टेप, ऍव्हरेज प्रॉफिट. तिसरी स्टेप बघू आपण ऍव्हरेज प्रॉफिट. तर ऍव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात तर मी इथं लिहितोय बघा, ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात ही तिसरी स्टेप आपण शिकतोय, ऍव्हरेज प्रॉफिट. तर ऍव्हरेज प्रॉफिट तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं नॉर्मल प्रॉफिटचा नॉर्मल रेट हा ऍडजस्टमेंट मध्ये दिला जातो, तसंच ऍव्हरेज प्रॉफिट सुद्धा ऍडजस्टमेंट मध्ये दिला जातो. तिथून तुम्ही तो घेऊ शकता. मग आपण ऍव्हरेज प्रॉफिट इथं फॉर एक्झाम्पल काहीतरी घेतला, ऍडजस्टमेंट मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट दिला जातो, ऍडजस्टमेंट मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट दिला तर तुम्ही इथं तो रेकॉर्ड करा. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, ऍव्हरेज प्रॉफिट मधून 3 कंटेंट्स, 3 ट्रान्झॅक्शन, 3 घटक तुम्हाला लेस करावे लागतात. ते 3 घटक कोणते ते लक्षात ठेवायचे आहे. तर पहिला आहे ट्रान्सफर टू रिझर्व. जो तुमचा लेस होईल. दुसरा ट्रान्झॅक्शन जो ऍव्हरेज प्रॉफिट मधून लेस होतो तो आहे टॅक्स. आणि तिसरा घटक जो ऍव्हरेज प्रॉफिट मधून लेस होतो तो आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. तर हा एक घटक तुमचा लेस होतो आणि हे सर्व घटक लेस केले तर जे उत्तर तुमचं असणार आहे त्याला तुम्ही म्हणणार ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट. आता लक्ष द्या, काही मुलांना प्रश्न असेल की ऍव्हरेज प्रॉफिट ऍडजस्टमेंट मध्ये दिला जातो म्हणजे 3 घटक कंपल्सरी लेस होणार का? तर लक्ष द्या, हे तिन्ही घटक जर प्रॉब्लेम मध्ये आले तर तिन्ही लेस होतील. तिन्ही पैकी जर प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये एकच घटक आला तर तुम्ही एकच लेस करा, 2 आले तर तुम्ही 2 लेस करा. म्हणजे हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की हे 3 घटक ऍव्हरेज प्रॉफिट मधून लेस करावे लागतात, परंतु या 3 पैकी जे जे प्रॉब्लेम मध्ये आलं तेच लेस करा. फॉर एक्झाम्पल ऍव्हरेज प्रॉफिट दिला आणि प्रॉब्लेम मध्ये एकच ऍडजस्टमेंट आली रिझर्वची,
मग फक्त रिझर्व्ह दिला, मग ऍव्हरेज प्रॉफिट मधून तुम्ही फक्त रिझर्व्ह लेस करा. रिझर्व्ह लेस केल्यानंतर जे उत्तर असेल त्याला म्हणायचं ऍव्हरेज प्रॉफिट. तुम्हाला फक्त प्रॉब्लेम मध्ये टॅक्स दिला तर टॅक्स तुम्ही लेस करा, बाकीचे घटक लेस करायची गरज नाही. म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये आहे तसा घ्या आणि त्याच्यातून हे 3 ट्रान्झॅक्शन लेस करू शकतो आपण. या 3 पैकी ऍडजस्टमेंट मध्ये जे जे येईल ते तुम्ही तिथं लेस करू शकतात आणि असं लेस केल्यानंतर तुम्हाला मिळेल ऍव्हरेज प्रॉफिट. ही झाली तुमची तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात तर इथं मी तुम्हाला दाखवते सुपर प्रॉफिट. तर सुपर प्रॉफिट अतिशय सोपं आहे. सुपर प्रॉफिटचं सूत्र लक्ष द्या. सुपर प्रॉफिटचं सूत्र आहे सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. अतिशय सोपं सूत्र आहे. सूत्र याचं लक्षात ठेवायचं. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आता ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला 3 नंबरच्या स्टेपला मिळालेलं असतं आणि नॉर्मल प्रॉफिट आपल्याला सेकंड नंबरच्या स्टेपला मिळालेलं असतं. फॉर एक्झाम्पल आपण असं उदाहरणार्थ घेऊ की आपण ऍव्हरेज प्रॉफिट सॉल्व्ह केला आणि तो आला 50,000. मग आपण इथं उदाहरण म्हणून घेऊ 50,000 आणि नॉर्मल प्रॉफिट जो आपण दुसऱ्या स्टेपला सोडवला होता तो होता 20,000. तो होता 20,000. मग या ऍव्हरेज प्रॉफिट मधून नॉर्मल प्रॉफिट फक्त लेस करा. जे उत्तर शिल्लक राहणार आहे, जे उत्तर शिल्लक राहणार 30,000 त्याला म्हणायचं सुपर प्रॉफिट. जे उत्तर असेल 30,000 तो आहे तुमचा सुपर प्रॉफिट. मग सुपर प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट होतो तर अतिशय सोपा आहे. सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट तुमच्या 3 नंबरचं उत्तर तुम्ही घ्या आणि नॉर्मल प्रॉफिट तुमच्या 2 नंबरचं तुम्ही उत्तर घ्या आणि यांची वजाबाकी करा. वजाबाकी केली की तुम्हाला मिळेल सुपर प्रॉफिट. तर ही झाली आपली चौथी स्टेप. आणि आता शेवटची स्टेप जे आपण आज शिकतोय की गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात. तर शेवटची स्टेप गुडविल. आता गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात तर लक्ष द्या. गुडविल इथं मी तुम्हाला दाखवतोय की गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात. तर गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी पण सूत्र आहे. पहिले तुम्ही घ्या सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट आणि त्याला मल्टिप्लाय करा, त्याला गुणा इयर्स ऑफ परचेसने. इयर्स ऑफ परचेसने. तर गुडविलचं सूत्र आहे सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय बाय इयर्स ऑफ परचेस. आता सुपर प्रॉफिट तुम्हाला चौथ्या स्टेपला मिळालेला असतो. फक्त त्याला इयर्स ऑफ परचेसने गुणा. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ज्यावेळेस सेपरेट प्रॉब्लेम दिला जाईल तर गुडविलची तुम्हाला इयर्स ऑफ परचेसची ऍडजस्टमेंट दिली जाते. म्हणजे इयर्स ऑफ परचेस कुठून घ्यायचे तर इयर्स ऑफ परचेस पण घ्यायचे ऍडजस्टमेंट मधून. तर ऍडजस्टमेंट मध्ये सेपरेट सांगितलं जातं गुडविलचे इयर्स ऑफ परचेस 2 इयर्स परचेस, 3 इयर्स परचेस, 4 इयर्स परचेस. जेवढे इयर्स ऑफ परचेस सांगितले तेवढे इयर्स ऑफ परचेसनी तुम्ही इथं मल्टिप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल आपला सुपर प्रॉफिट किती आला 30,000. 30,000 आपण इथं घेणार आणि त्याला मल्टिप्लाय करणार इयर्स ऑफ परचेस जे दिले जातात ऍडजस्टमेंट मध्ये. बघा ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं गुडविलचे इयर्स ऑफ परचेस ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले 2 इयर्स परचेस. मग तुम्हाला सुपर प्रॉफिटला गुणायचं आहे 2 इयर्सने. मग मला सांगा 30,000 गुणिले 2 म्हणजे उत्तर येते तुमचं 60,000 आणि जे 60,000 उत्तर आलं ते आहे तुमचं गुडविल. ते आहे तुमचं गुडविल. आता ऍडजस्टमेंट मध्ये जर 3 वर्ष सांगितले तर इथं 2 ऐवजी 3 ने गुणा. ऍडजस्टमेंट मध्ये 4 इयर्स परचेस सांगितले तर तुम्ही इथं 4 इयर्स परचेसने गुणू शकता. म्हणजे एवढं सांगायचं आहे की गुडविलचा फॉर्म्युला काय तर पहिले सुपर प्रॉफिट घ्या आणि त्याला मल्टिप्लाय करा इयर्स ऑफ परचेस. जे इयर्स ऑफ परचेस कुठे दिले जातात ऍडजस्टमेंट मध्ये दिले जातात. तर या 5 स्टेप वापरल्या तर तुम्हाला मिळते गुडविल. तर या पद्धतीने आपण गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. इथं आपण गुडविल कॅल्क्युलेट केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं गुडविल कॅल्क्युलेट केलं म्हणजे झालं का अजिबात नाही. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिली स्टेप गुडविल कॅल्क्युलेट करा आणि दुसरी स्टेप आहे तुम्हाला कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू. म्हणजे आता तुमचा प्रॉब्लेम संपलेला नाहीये. आताशी तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट केलं, आता तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात तर आपण इथं सॉल्व्ह करूया. इंट्रेन्सिक व्हॅल्यू आता कशी कॅल्क्युलेट करतात ती आपण इथं बघू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू पहिले तर तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करा. गुडविल कॅल्क्युलेट या 5 स्टेप नुसार गुडविल कॅल्क्युलेट करतात. कसं करतात ते आपण आता बघितलं. आता गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करा इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली की प्रॉब्लेम संपला. कोणता नेट असेट मेथडचा सेपरेट प्रॉब्लेम.
तर आता इंटरेस्टिंग व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात, तर अशी अतिशय सोपं आहे बघा. पहिले इंटरेस्टिंग व्हॅल्यू घ्यायची असेल तर पहिले तुम्ही टोटल असेट घ्या. टोटल असेट, आता लक्ष द्या, परत परत मुलं रिपीट करतात आणि टोटल असेट परत एका खाली एक लिहितात. परत टोटल असेट लिहिण्याची गरज नाहीये. टोटल असेट बघा तुम्ही कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये घेतलेले असतात. मग जे टोटल असेट असतील ते तुम्ही इथून घ्या. टोटल असेट, फक्त या टोटल असेट मध्ये दोन असेट तुम्हाला ऍड करायचे आहे. कोणत्या, तर लक्ष द्या, याच्यामध्ये दोन असेट ऍड करायला विसरायचं नाही. तिथं आपण इन्व्हेस्टमेंट घेतलेली नव्हती, तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट घ्या. म्हणजे पहिली असेट तुम्ही ऍड करा इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरी असेट तुम्ही ऍड करा इथं गुडविल, जी तुम्ही सोडवलेली आहे. या दोन असेट तुमच्या ऍड होणार आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या टोटल असेट इथं तुम्हाला दिसणार. पहिले घ्या टोटल असेट. टोटल असेट तुम्ही घेणार कॅपिटल एम्प्लॉईड मधून आणि टोटल असेट मध्ये दोन असेट तुम्ही ऍड करणार. कधी, इंटरेस्टिंग व्हॅल्यू सोडवत असताना. दोन असेट ऍड केल्यानंतर तुम्ही इथं लेस करा, लेस टोटल लायबिलिटीज. टोटल लायबिलिटीज पर तुम्ही परत एका खाली एक लिहिण्याची गरज नाहीये. टोटल लायबिलिटी इथं असतात. ज्या टोटल लायबिलिटी तिथं आहे, सपोज तिथं 20,000 आहे तर इथं पण 20,000 घ्यायचे. म्हणजे टोटल लायबिलिटी तिथून घ्या. मग इथं तुम्ही टोटल लायबिलिटी घेतल्या आणि टोटल असेट मधून टोटल लायबिलिटी वजा केले. आता जे उत्तर तुमचं आलं त्याला म्हणायचं नेट असेट. नेट असेट्स, टोटल नेट असेट आपण त्याला म्हणूया. टोटल नेट असेट्स. टोटल नेट असेट तुम्हाला एकदा मिळाल्या. टोटल नेट असेट कसे मिळतात, तर टोटल असेट मायनस टोटल लायबिलिटी. आता टोटल नेट असेट तुम्हाला मिळाल्या. टोटल नेट असेट जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा त्याच्यातून लेस करा प्रेफरन्स शेअर कॅपिटल. लायबिलिटी साइडला दोन कॅपिटल दिले असतात, लक्ष द्या. इथं प्रेफरन्स शेअर कॅपिटल तुम्ही लेस करणार. आता जे उत्तर मिळेल त्याला काय म्हणतात ते आपण नंतर बघू. पहिले लक्ष द्या, नेट असेट मिळाल्या त्याच्यातून तुम्ही कॅपिटल लेस करा. कोणता, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दोन कॅपिटल दिले जातात. एक इक्विटी शेअर कॅपिटल असतो आणि एक प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मुलं चूक करतात की इक्विटी शेअर कॅपिटल लेस करतात. लक्ष द्या, इथं प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस करायचं. म्हणजे लायबिलिटी साइड मधून तुम्ही प्रेफरन्स शेअर कॅपिटल बघा आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल इथून लेस करा. आता प्रेफरन्स शेअर कॅपिटल लेस केल्यानंतर जे उत्तर तुमचं शिल्लक राहिलं त्या उत्तराला काय म्हणतात, तर लक्ष द्या, त्या उत्तराला म्हणतात फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. हे जे उत्तर तुमचं आलं त्या उत्तराला काय नाव देतात, फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. इथपर्यंत तुम्ही जर आले तर तुमचा प्रॉब्लेम जवळपास 90% संपला. आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता इंट्रेन्सिक व्हॅल्यू. मग पुढच्या वेळीवर इंट्रेन्सिक व्हॅल्यूचं शॉर्ट फॉर्म मी इथं लिहितो, इंट्रेन्सिक व्हॅल्यू IV. इंट्रेन्सिक व्हॅल्यूचं सूत्र लिहायचं. इंट्रेन्सिक व्हॅल्यूचं सूत्र प्रत्येकाने पाठ करून घ्या. इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आणि त्याला डिवाइड करायचं नंबर ऑफ इक्विटी शेअर्सने. हा सूत्र आहे, प्रत्येकाने पाठ करा. इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात, तर इंट्रेन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आता फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स तुम्हाला इथं मिळालेले असतात. फक्त तुम्हाला इथं घ्यायचे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स पण तुम्हाला मिळणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आता फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, फॉर एक्झाम्पल इथं उत्तर आलं तुमचं, आपण इथं उत्तर घेऊया की इथं उत्तर आलं तुमचं 1 लाख. किती उत्तर आलं, 1 लाख. 1 लाख तुम्ही घ्या आणि फक्त त्याला भागायचं नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. आता नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दिले जातात. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे शेअर्सची संख्या. मग नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, सपोज बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला 10,000 इक्विटी शेअर दिले. किती दिले, 10,000 इक्विटी शेअर्स. मग तुम्ही नंबर ऑफ इक्विटी शेअर 10,000 आहे त्याने तुम्ही डिवाइड करा आणि डिवाइड केल्यानंतर तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता की इक्विटी शेअर्स
तुमची जी इंट्रेन्सिक व्हॅल्यू आलेली आहे ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू आली, किती आली इंट्रेन्सिक व्हॅल्यू 10 रुपये, ही आपली आलेली आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू। तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करू शकतो की इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात। तर पहिले घ्या फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स आणि त्याला डिवाइड करा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स। फंड्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स इथे असतात, फक्त नंबर ऑफ इक्विटी शेअर्स घ्यायचे असतात। नंबर्स ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे शेअर्सची संख्या, अमाउंट घ्यायची नाही, नंबर ऑफ शेअर्स घ्यायचे, 10,000 नंबर ऑफ शेअर्स आणि फंड होते 1 लाख, मग यांचं भागाकार केलं तर जे उत्तर येईल त्याला म्हणतात इंट्रेन्सिक व्हॅल्यू। ठीक आहे, तर या पद्धतीने आजचा लेक्चर आपल्या इथं सेपरेट प्रॉब्लेमचं झालेला आहे। पुढच्या लेक्चरला आपण सेपरेट प्रॉब्लेम सोडून घेऊया। आजच्या लेक्चरला सेपरेट प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करतात त्याचे स्टेप मी तुम्हाला सांगितलेले आहे। पहिले गुडविल कॅल्क्युलेट करा आणि नंतर इंट्रेन्सिक व्हॅल्यू। ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये